लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं हुलकावणी दिल्यानं पाणी टंचाईचं सावट गडद झाले। सुरुवातीपासूनच मध्यम पाऊस झाल्यानं नदी नाले कोरडे पडले। अर्ध पावसाळा संपला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूयात। यंदाच्या पावसाळ्याचे साधारणतः 2.5 महिने उलटून गेलेत, मात्र तरी देखील लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील जे पाणी स्त्रोत आहेत ते आता पूर्णपणे आटताना पाहायला मिळत आहेत। नदी नाले देखील आता कोरड्या स्थितीत असताना पाहायला मिळत आहेत। खरं म्हणजे सुरुवातीपासूनच जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला, मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे नदी नाले कोरडे पडलेले आहेत। शेतकऱ्यांची पिकं पावसाअभावी करपू लागलेली आहेत। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी भयानक स्थिती जी आहे ती प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। 2 महिने झालं पाऊस गेला, पाऊसच नाही, नाल्याला पाणी पण नाही, एकदम सध्या जनावर पाण्यात सुद्धा वांदा आहे। बरं, आता जनावर घेऊन कुठे निघाले होते? आता जनावर शेताकडे निघाला होता। काय परिस्थिती आहे सुरुवातीपासून असंच आहे, काय पाऊस कमीच आहे यंदा। खर्च वगैरे झाला भरपूर। पाऊस पण नाही गेला, नाल्याला पाणी वगैरे नाही। पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं कोमेजून जात आहेत। पावसाअभावी जिल्ह्यातील नदी नाले देखील कोरडे ठाक आहेत। 2.5 महिने उलटून गेले तरी देखील समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप भोसले, सामठी न्यूज, लातूर।